गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का. तुम्हाला हे वर्ष सुखा समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे जावो, यशाचे जावो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी मी बनवलेलं आहे मस्तपैकी असं साधं सात्विक जेवण बनवले. गुढी स्पेशल थाळी बरं का. मस्तपैकी अशी तिखट डाळ बनवलेली आहे सुंदर अशी, आणि पिवळी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे. खरं तर गुढीपाडव्याला ना मान हा शेवळ्याचा असतो बरं का. त्यामुळे आमच्या भागात तर शेवळ्याचाच मान असतो. पुरणपोळीपेक्षा शेवळ्या जास्त बनवतात आमच्या इथे गुढीसाठी. त्यामुळे म्हटलं पुरणपोळी बनवण्यापेक्षा म्हटलं हेच बनवूया आणि लवकर पण होईल. आणि इथे छान असं घट्टसर दही लावलेलं आहे मी. आता उन्हाळ्याचे दिवस आल्यामुळे मस्तपैकी छान दही बनतं पण आणि एकदम घट्ट बनतं. आणि कोशिंबीरसुद्धा इथे केलेली आहे तोंडी लावण्यासाठी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, थोडीशी साखर, तिखट आणि मीठ. तुम्ही कसं बनवता कोशिंबीर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि भात असं छानपैकी केलेला आहे. आता सण म्हटला की कुठलाही पुरणपोळीचा आलाच बरं का. पण खरं मान हा शेवळ्याचा असतो त्यामुळे मी शेवळ्याच बनवले आहे. दरवेळेस बनवते. गेल्या वेळेस मी बनवले होते पुरणपोळ्या पण ह्यावेळेस नाही बनवल्या. ह्यावेळेस फक्त मी डाळ भात आणि मस्त तांदळाचे पापड, कोशिंबीर आणि शेवळ्याची खीर बनवलेली आहे. कधी कधी असा बेत पण छान वाटतो. आणि असं सागर संगीत थाळी झालेली आहे. मस्त गरमागरम सुगंध छान सुटला होता. तुम्ही काय बनवलेले गुढीपाडव्याला नक्की सांगा बरं का. आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. छान असं देवाला नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे. घरातली देवपूजासुद्धा झालेली आहे. आणि गुढीलासुद्धा आम्ही नैवेद्य दाखवून सहपरिवार आम्ही भोजन केलेलं आहे. तुमच्या भागातसुद्धा शेवळ्याचा मान असतो का गुढीला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा अजून काही वेगळी पद्धत असते गुढीपाडव्याला तुमच्या इथे मलाही सांगा, म्हणजे मलाही कळेल की कोणत्या भागात कोणती पद्धत असते. आमच्या भागात तर अशी असते पद्धत, गुढीला नैवेद्य दाखवलेला आहे. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.